हॅलो सर्वांना, परत एकदा माझ्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि आत्ता हे संध्याकाळ झाले, दुपारचं जेवण झालं, आत्ताच झालं, उशिरा झालं आमचं जेवण. हे जेवण बनवून ठेवलेलं पण उशिरा जेवलो कारण झोप लागलेली, झोपलेलो. तर अजून काय बरं वाटत नाही कोणालाच. मिस्टर पण खूप आजारी आहेत, वैभू पण खोकते. कालपासून तिला दवाखान्यात जाऊन आणलं मिस्टरांनी मगाशी, ते झोपलेत ते पण. आणि मला झोपून चालत नाही, बारका खेळतोय इकडे, बारका इकडे तिकडे पळत बसतो. मला काय झोप नाही, मला त्याच्या मागं पळावं लागतं. बाहेर वातावरण केलंय पावसासारखं, पाऊस काय पडत नाहीये. हा बघ कसा उभा राहिला इथं, हा ना घाबरता उभा राहतो नाही तू. हा अजिबात भीती वाटत नाही तुला कसलीच. असं बसलंय. काय झालं? ते कावळ्यावरती कुठे गेला काऊ? हा तो बघ काऊ. कावळ्याला बघत बसतो तो. वातावरण केलंय पावसाने. पप्पाला उठ म्हण ना, पप्पाला उठ बोल. पप्पा उठत नाही तुझा? हा का बरं? 1-2 दिवस झालं वाला. ते बघ काऊ आला. कोण आहे ते? काऊ आहे. काय करतोय तो? बोलव त्याला. य म्हण, य म्हण, य य य य काऊ य य य य य म्हण त्याला. य य उठा हो, उठा ना. तर जेवण झालं आमचा. जेवणामध्ये का भात, फोडणीचा भात केलेला आणि बेसनची पोळी. सकाळची चपाती होतीच. वैभूला खोकते, वैभूला पण बरं वाटत नाही आहे, काय खायला पण मागत नाही आमची वैभू. 8:15 वाजलेत आणि आमचं काय अजून झोपा आम्हाला सुधरत नाहीत. झोपलेत आमचे. उठा ना आता, ऐ उठा. अजून बरं नाही वाटत आहे? हा काय ग वैभू, बरं वाटतंय की नाही? हा मग झोपलेस कशाला? उठून बस, चल उठून बस, उठून बस बघू. काय हो, उठा बघू. हा असं केल्यावर कसं हो? हा जाऊन आलात ना दवाखान्यातून 2दा? हा माझं मी काय करू मग? हा मी पण आले ना दवाखान्यातून दाखवून. हा आहे ना, मी पण माणूसच आहे, करते ना त्याच्यातून. हा घरचं काम करते, पोराला सांभाळते, तुमचं जेवण खावणं करते. हा कसं काय रिपोर्ट गोळ्या औषध घेऊन सुद्धा बरोबर नाही झालं. होईल ना बरं, लगेच थोडी बरं होतंय. थोडा वेळ लागतोच ना, थोडा वेळ लागतोच. औषधांचं रिॲक्शन जरा बॉडीमध्ये व्हायला वेळ लागतोच जरा. ताप लवकर उतरत नाही. गोळ्या खाऊन किडनी खराब करून घ्यायचं काम. मग बिना गोळ्या खाताच बरं होणार आहे का? गोळ्या तर खाव्या लागतातच ना, गोळ्या खाल्ल्याशिवाय थोडी बरं होणार आहे. हा पहिलं यार 2-4, 3-3, 4-4 वर्ष मी दवाखान्यात जात नव्हतो. आता वातावरणच तसं आहे, काय करणार ना. वातावरणच तसं झालंय, त्याच्यामुळेच ते आजार आले सगळीकडं. व्हायरल इन्फेक्शन आहे, खूप डेंजर आहे ते. त्याच्यात तुम्ही थंड पाण्याची आंघोळ करत होतात. सांगत होते मी आंघोळी करू नका म्हणून, कोण ऐकतं आमचं? पण उन्हाळा पावसाळा मी आंघोळ करतो ना थंड पाण्याने. तसं नाही करायचं. पण उन्हाळा पावसाळा मी आंघोळ करतो ना थंड पाण्यानं. करता, पण आता सध्या वातावरण जरा बदललंय ना, क्लायमेट चेंज झालंय, माहिती आहे ना. आता पाऊस कधी पडतो कधी नसतो, त्याच्यामुळे सगळं बिघडलंय. असं करून कसं चालेल ना. हा तुम्ही झोपून राहिलात तर मी कसं करू सांगा ना, मला कसं वाटतं? हा
मी काय करू मग? हा काय? मला सकाळी उठून सगळ्यांचं करावं लागतंय, पोरांचं करायला लागतंय, पोराला खायला प्यायला द्यायला लागतंय, नाश्त्याचं जेवणाचं बाकीची कामं. हा एकटीच बघते ना. नशीब तू आजारी पडली नाही जास्त. मी पण आले तेव्हा म्हणजे थोडं वाटलं म्हणून लगेच जाऊन इंजेक्शन घेतलं मी, पण थोडं पण बरं वाटत नाही मला तरी मी उठून करते सगळं. मी झोपून राहिलं तर कोण करणार आहे? बरं यार, धन्य आहेस तू. हा काय धन्य आहेस? करावं तर लागतेच ना. तुझ्यासारखी बायको सगळ्यांना भेटू यार. हा खरं? अरे बापरे, खरं मनातलं बोललात का? खरोखर खरं मनातलं? खरंच बघू झूम करते, बघू खरं मनातलं बोललात. खरंच ग. हा कारण सगळे तिघं पण आजारीच होतो आम्ही. तू सगळ्यांना हँडल केलंस, विचार कर ना. मग आपला परिवार आहे, करावं तर लागतंयच ना. आपला परिवार आहे, आपणच बघायला लागतंय, करायला लागतंय. करोनाच्या टायमाला पण असंच झालं होतं ना. हो तेव्हा तर लयच आजारी 15-20 पडले. दिवस मी आजारी पडलो होतो, 15-20 दिवस. तेव्हा पण ताप यायचा, 1 तासभर जायचा आणि परत तासाभर यायचा. खूप बेकार हालत होती तेव्हा. दुसरा कोरोनाचं हे होतं तेव्हा, म्हणजे पहिला तेव्हा तर कोरोना बापरे, नव्हता. तुझे कठीण दिवस एवढे गेले ना. पोरं नव्हती तरी पण तुझे कठीण दिवस. नाही प्रेग्नेंट होती मी. नव्हतीच पण तरी पोरं नव्हती. त्रास वैभव कोण द्यायला नव्हतं ना, हा वैभव. 4-5 महिन्याची होती ती, पोटात होती वैभवी तेव्हा. नाही खरोखर यार. इथे काय चाललंय? हे तुझं काय चाललंय इथे? काय चाललंय इथे? आ काय चाललंय? बबलीचं केली करते. आता सवय झाली गाडीची, बुम 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 गाडीची आहे ना. बुम 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 गाडीची सवय झाली. आता फिरत बसतो इकडे तिकडे. हा आता जास्त त्रास देत नाही. हा बॅब बॅब बॅब. हा दुसरं कोण असतं तर मदत केली असते यार. नाही कसली मदत? म्हणजे आता समज आपण आजारी पडलो सगळं परिवार बरोबर. हा एखादं घरचं कोणतरी, माझी आई किंवा तुझी आई पाहिजे होती ना पाहिजे आता. असती तर हो म्हणजे जरा बरं भेटलं असतं. तेच ना, कोणाचा तरी आधार असतात तर थोडं बरं वाटलं असतं. त्याची किंमत आजारी पडल्यावर कळते बरं का. आजारी पडल्यावर प्रॉब्लेम असल्यावर पण, आता डिलिव्हरीच्या वेळी पण. आम्ही तर वडिलाला बघितलंच नाही. मी आईला फक्त बघितलं की किती 7-8 वर्ष झाले असतील बघून. म्हणजे 7-8 वर्षाचा असताना बघितलंय. किती वर्षाचा असताना बघितलं? कोणाला? आईला 7-8 वर्षाचे असतानाच वारले आई माझी पण. मग चेहरा क्लीन झाला बरं का. क्लीन आहे चेहरा. हा गरम लय ते होतं. लावतीस ना तू लेप. ते लेप लावतीस ना त्याच्यामुळे ते कळलं का? माझ्या आईला जपायची यार. मला अजून आठवतं एकदा ना आजारी पडलो होतो, सलाईन लावली होती मी कर्नाटकमध्ये. का आजारी पडलो होतो असंच. आई ते आई आई असते हो. आईची जागा दुसरं कोण नाही घेऊ शकत. आई ते आईच असते. खरं सांगू 50% तर तू आईची जागा घेतलीस. घ्यावीच लागते. 2 पोरं आहेत, नवरा आहे, कोण दुसरं कोण येणार आहे करायला. खिचडी टाकले बाबूची, थोडीशीच टाकले खिचडी. ताण खूप लागते हो. का बरं? तेच मागं फिरून यायचे असते बघायला मम्मा कुठे गेली म्हणून. काय हो आणखी पडलात? हा उठा हो. ओय उठा. पिशवी कशी टाकले? काय करू यार, हात पाय चालत नाही. अंगात भेंडाळे झाले सगळे. भीती वाटते पोराची. मला पोरगा आहे त्याचीच भीती वाटते. बघा कसं फिरते, बघा कसं खेळते, बघ एकटंच खेळते. इकडून तिकडं तिकडून इकडं. कसं करायचं? लय त्रास व्हायला यार. कसं मग काय वाटेल हो. बरं मुरलीला ताप आहे हा, जरा वेळ लागतोच ना. गोळ्या तर चालू आहेत ना. डॉक्टरने 5 दिवसाच्या गोळ्या दिल्यात. हा उन्हाळ्यात ना अंगातला घाम निघत असतो, त्याच्यामुळं आजार पण येत नाही. लावले आणि कसं घरीच असतो त्याच्यामुळे थंड वारा, हवामान चेंज, तिकडे थंडावा असतोय सगळीकडे, त्याच्यामुळं आजार पण येतं आणि साथी येतात त्याच्यात. तर आता 9 वाजलेत रात्रीचे. वैभवी झोपली. तिने थोडंसं बिस्किट खाल्लं औषधीला. औषधं देऊन झोपले आता ती. आणि आहेत त्याने पण थोडं खाल्लं, औषधं घेतलेत.
आता बरं वाटते का थोडंफार? हा जरासं घाम आलाय. हो जरा ठणठणीत. हा उद्या बरं होईल की नाही? बघूया आता. 3 दिवस झाले हो. हा कसं होणार असं केल्यावर? मला पण झोपून झोपून कंटाळा आला यार. मला हे वाटते तरी मी उठते त्याच्यातून. हा उठे जरा तरतरी दाखवा. तरतरी दाखवल्याशिवाय घाम निघत ना अंगातला. आता बघा माझ्या पण अंगात मुरलेला. मी कामं करते ना ते घाम येतो अंगातून, त्याच्यामुळे ताप राहत नाही आहे. तरतरी दाखवा जरा. नुसतं ते मरगळल्यागत तिथं झोपूनच राहिलं ना मग ते आणखीनच येतं जवळ दुखणं. काय कसं जेव्हा बरं होईल तेव्हा निघेन बाजूला खाटवून. हां असं मला वाटतं. उद्यापर्यंत व्हाल ना बरं? लहान पोरगा आहे हो. लहान पोराची काळजी वाटते. ते वैभव पण आहे. आता बघू 5 दिवसाचा कोर्स दिला होता त्यांनी डॉक्टरांनी. मग घेताय ना? आज झाले किती दुसरा दिवस म्हणजे तिसरा दिवस आहे. मग आहेत ना अजून गोळ्या आहेत ना. पूर्ण कोर्स गेल्याशिवाय ते बरं वाटत नाही, कळलं ना? पोरीला पण बरं वाटेल. तिला खोकलाच आहे आता. कमी आलं कमी येईल. दुपारपासून औषध देतोय ना तिला. दुपारी आणलं. माणसाला ताप लय बेकार बाबा. वातावरणच तसं आहे. काय करणार ना. आपल्या हातात नसते ते. अचानक होतंय. व्हायरल इन्फेक्शन आहे ते. तापाने लय त्रास होतो. बरं वाटतं होईल. एवढं खचून नाही जायचं. स्ट्रॉंग बनायला पाहिजे की नाही? स्ट्रॉंग बनायला पाहिजे ना. असं कसं करून चालणार आहे? आहेत स्वामी आहेत आपल्या पाठीमागे. स्वामी आहेत. आपला देव आहे पाठीमागे. काय नाही होत आपल्याला. फक्त जिद्द मनामध्ये एकदम हे करायचं की मी स्ट्रॉंग आहे, काय होत नाही मला, असं समजायचं. चला मग काय बोलाल? करोनापासून म्हणजे करोना जेव्हा पडला ना तेव्हा फक्त 15 दिवस आजारी पडलो. त्याच्यानंतर गेल्या वर्षी म्हणजे दरवर्षी पावसात काय ना काहीतरी आहेच त्रास. पण एवढा दिवस जास्त आजारी पडलो नव्हतो कधीच. ते एकट्यात खेळते. ती खिलखिली चालली एकट्याची. एकट्याला सावरते ते बरोबर. अरे 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 बरोबर. हलकाच पडतो तो खाली पडला तर. रोज डोकं खाली टेकलं त्याने. आपल्याला भीती वाट बरोबर सावरतो. तर असं आहे आमचं दररोजचं रडगाणं आहे. आजार पण सगळ्यांनाच आलं आहे. त्यातून सगळ्यांनाच जायला लागतं. त्रास सगळ्यांनाच होतो. तर मला पण होतो आहे. मी आता गोळ्या खाल्ल्यात. घाम पण येतो आहे त्याच्यामध्ये. त्रास पण होतो आहे. काय करणार. गरम पण होतं आहे आणि त्याच्यात पाऊस पण पडतो. काय कळत नाही आहे काय चाललं आहे. तर त्याच्यामुळे तब्येत बिघडते. तर चला आजचा व्हिडिओ एवढाच होता. जास्त काय मला बनवताच येत नाही आहे. कारण सकाळी उठले की कामामध्ये दगदग असते माझी. सकाळी पण मोबाईल घेता येतच नाही हातामध्ये. मी मोबाईलच घेत नाही हातामध्ये. कारण बारक्याला पण बघायला लागते. घरची कामं करायला लागतात. त्याच्यामुळं काहीच कळत नाही आहे. सगळं नाही का गतिमान कामाचं ते बिघडून गेलं आहे. काहीच कळत नाही आहे कसं करायचं. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. केस बघा ना वैताग देतात यार मला नुसती. तर चला आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.